हॅलो, मी डॉक्टर सुप्रिया पुराणिक, टेस्टी बेबी कन्सल्टंट आणि 30 वर्षापेक्षा जास्त ऑब्स्टेट्रिक अँड गायनिकची प्रॅक्टिस करते. आपण मागच्या आठवड्यात पाहिलं, प्रेग्नन्सीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात आपल्या शरीरात काय बदल घडतात, आपलं बेबी कसं असतं आणि आपण काय काळजी घ्यायची आणि होणाऱ्या बाबांनी काळजी काय घ्यायची. तर हा तिसरा आठवडा आहे. तिसऱ्या आठवड्यात सुद्धा आपल्याला माहिती नसतं की आपण प्रेग्नंट आहोत म्हणून. पण तिसऱ्या आठवड्यात मेनली आपला गर्भ आपल्या गर्भनलिकेतल्या प्रवासात असतो. तर आता आपण पाहूया या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या शरीरात काय बदल होतात. ज्यांचे पिरियड सायकल एकदम शॉर्ट असतात, म्हणजे 28 दिवसाच्या आतले असतात, त्यांचं ओव्ह्युलेशन दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात होतं. पण ज्यांचे पिरियड 30 दिवसाचे असतात, त्यांचं ओव्ह्युलेशन तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला होतं. ओव्ह्युलेशन म्हणजे जे फॉलिकल आपल्या शरीरात तयार झालेलं असतं, ते फॉलिकल फुटतं आणि त्याच्यातून एक छोटंसं बीज बाहेर येतं. ते 120 मायक्रॉन्स असतं. ते बीज बाहेर पडताना कधी कधी कोणाला पोटात दुखू शकतं, कधी कोणाला थेंब रक्तस्राव जाऊ शकतो. त्यावेळेला जे सर्व्हायकल म्युकस असतो, म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडातून येणारा जो म्युकस असतो, तो एकदम क्लिअर असतो, तो भरपूर असतो, तो चिकट असतो आणि तो हातात धरला तसा खूप जास्त स्ट्रेच होतो. हे अंड बाहेर आलं की आपली फॅलोपिन टिप ते अंड पकडते आणि ते आत घेते. त्याच दरम्यान जर संबंध आलेला असेल तर शुक्राणू योनिमार्गात पळतात. 1 ते 2 मिनिटात ते शुक्राणू या सर्व्हायकल म्युकसमधून आपल्या अंड्याजवळ पोचतात. आपल्या अंड्याजवळ हजारो शुक्राणू असतात. त्यातला एकच शुक्राणू अंडाच्यात प्रवेश करतो आणि एकदा का एका शुक्राणूचा अंड्यात प्रवेश झाला की बाकीचे शुक्राणू आतमध्ये येऊ शकत नाही. अंड्याची जी बाहेरची वॉल आहे ती पूर्णपणे बाकीच्या स्पर्मसाठी बंद होऊन जाते. हे मिलन झाल्यावर 18 तासांनी पेशींच्या विभाजनाला सुरुवात होते. आधी 2 सेल्स असतात, मग 4 असतात, मग 8 असतात, मग 16 असतात आणि त्या प्रमाणात पेशींचं विभाजन होतं आणि आपला गर्भ हळूहळू मोठा व्हायला सुरुवात होते. 5 दिवस हा गर्भ गर्भनलिकेत राहतो आणि 6व्या दिवशी येऊन गर्भाशयाच्या आतमध्ये जे एंडोमेट्रियम बनलेलं असतं, जी गादी बनलेली असते की ज्याच्यावर आपला गर्भ 9 महिने रुजणार असतो, पोषण तिथून घेणार असतो, तर तिथे येऊन 6व्या दिवशी गर्भ चिकटतो. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये एक फिक्स नंबर ऑफ क्रोमोसोम्स असतात. ते असतात 46XX आणि पुरुषांच्या पेशीमध्ये असतात 46XY. जेव्हा अंड आणि शुक्राणूंचं मिलन होतं तेव्हा 23X हे अंड्यापासून आणि दुसरे 23X हे स्पर्म पासून जेव्हा युनाइट होतात तेव्हा आपल्याला बेबी गर्ल होणार असते. जेव्हा अंड्याकडून 23X येतात आणि स्पर्मकडून 23Y येतात तेव्हा आपल्याला बेबी बॉय होणार असतो. तेव्हा बेबी गर्ल आहे का बेबी बॉय आहे हे आपल्याला तिसऱ्या आठवड्यातच डिसाईड होतं. त्यानंतर जगाच्या पाठीवरचं कुठलंही औषध आपल्या बाळाचं लिंग बदलू शकत नाही. आता आपण बघूया तिसऱ्या आठवड्यातलं बाळ आपलं कसं असतं. तिसऱ्या आठवड्यातल्या बाळाला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो, म्हणजे तो एक सेल्सचा गुच्छ असतो. जे बाहेरचे सेल्स असतात त्याला आपण टोपो एक्टोड्रम म्हणतो, ज्याचा प्लासेंटा तयार होणार असतो, म्हणजे वार. जे मधले सेल असतात त्यांना आपण इनर सेल मास म्हणतो, त्याच्यापासून बाळ तयार होणार असतं. आणि ज्या ब्लास्टोसिस मध्ये मध्ये जे पाणी असतं ते आपल्या बाळाभोवतीचं आमनिओटिक फ्लुइड असतं, त्याच्यामुळे बाळाचं संरक्षण होणार असतं. छोटे छोटे जे धक्के बसत असतात त्याचा बाळावर काहीही परिणाम होत नाही. हे आमनिओटिक फ्लुइड बाळाला प्रोटेक्शन देत असतं. आता आपण पाहूया या आठवड्यात आपल्याला आपली काळजी कशी घ्यायची असते. आता आपण बाळासाठी ट्राय करतोय, आपलं ओव्ह्युलेशन पण झालेलं आहे, आपल्याला वाटतं की आता छोटासा गर्भ आहे तर आपल्याला बेड रेस्ट घ्यायला पाहिजे. तर ह्याची बिलकुल आवश्यकता नाही. आपण जो व्यायाम करताय तो करायला पाहिजे. आपली जी ऍक्टिव्हिटी आहे ती सगळी चालू ठेवायला पाहिजे. असं काही नाहीये की ह्या फेजमध्ये आपल्याला बेड रेस्टची गरज आहे. इनफॅक्ट
या फेजमध्ये तुम्ही भरपूर ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. तुम्ही अगदी बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. भरपूर प्रोटीन्स, भरपूर विटॅमिन्स याचं सेवन केलं पाहिजे. डॉक्टर जे प्रीनॅटल विटॅमिन्स देतात त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड असतं, व्हिटॅमिन B12 असतं, झिंक असतं. त्याचं सेवन तुम्ही अगदी रेग्युलरली केलं पाहिजे. कारण बाळाच्या मेंदूची आता वाढ होत असते. बाळाच्या मेंदूत काही डिफेक्ट नकोय, बाळाच्या मज्जारज्जूत काही डिफेक्ट नको असेल तर आपल्याला प्रीनेटल विटॅमिन्स हे घेतलेच पाहिजे. हे घेतल्याने अबॉर्शनची रिस्क सुद्धा कमी होते आणि आपलं बाळ हेल्दी होतं. आपल्याला भरपूर हायड्रेशन ठेवलं पाहिजे. आपण थोडं मेडिटेट केलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे आणि घरात अगदी खुशीचं वातावरण हवं. कारण आपल्याला जेव्हा स्ट्रेस असतो तेव्हा आपल्या शरीरात ॲड्रिनालिनचं सिक्रेशन होतं आणि ॲड्रिनालिनमुळे काय होतं, गर्भाशयाला कळा येतात आणि बाळाचं जे इम्प्लांटेशन होणार असतं म्हणजे बाळ रुजणार असतं त्याच्यावर इफेक्ट पडू शकतो. त्यामुळे आपण अगदी रिलॅक्स असलं पाहिजे. आपल्याला काही सवयी असतील म्हणजे सिगरेट स्मोकिंग असेल, अल्कोहोलचं सेवन असेल, त्याचबरोबर आपण आर्टिफिशियल स्वीटनर्स घेत असू किंवा भरपूर कॅफेन घेत असू तर ते सगळं आपल्याला कमी करायचं आहे. कारण आपल्यात आणि बाळात आता कनेक्शन निर्माण होणार असतं. आपण जर ह्याचं सेवन केलं किंवा आपला पार्टनर जर स्मोकिंग करत असेल तर तो धूर जर आपण घेतला तर हे सगळं बाळापर्यंत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला आपलं वातावरण अगदी स्वच्छ ठेवायला हवं. आता आपण बघूया बाळाच्या पोळाला बाबांनी काय करायचंय. ओव्ह्युलेशन झालेलं आहे म्हणजे बाबांचा रोल संपला असं अजिबात नाही. आता तो त्यांचा खरा रोल सुरू होणार आहे. आई तर आपलं बेबी तिच्या पोटात वाढवणार आहे पण बाबाला आता ती जबाबदारी घ्यायची आहे. समजा महिन्यात गर्भ राहिला नाही तर दोषारोपण करायचं नाहीये की तू हे केलंस म्हणून असं झालं, तू ते केलंस म्हणून असं झालं. आपण तिला सपोर्ट करायचा आहे. कारण गर्भ राहण्याच्या प्रक्रियेमध्ये स्पर्मची हेल्थ आणि एगची हेल्थ दोन्ही महत्वाची असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला संबंधानंतर शुक्राणू पडले, ओव्ह्युलेशन झालं तर गर्भ तयार होतोच किंवा गर्भ तयार जरी झाला तरी तो हेल्दी बेबीमध्ये ट्रान्सफॉर्म होतो असं नाहीये. त्यामुळे एक दुसऱ्यांचे दोष आपल्याला काढायचे नाहीये. आपण आनंदी राहायचे कारण एक नवीन जीव आता जन्माला येणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तिसऱ्या आठवड्यात आपल्या शरीरात काय बदल होतात, बाळामध्ये काय बदल होतात, या आठवड्यात आपण काळजी काय घ्यायची आहे, त्याचप्रमाणे होणाऱ्या बाबांनी आता काय करायचंय. आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रेग्नन्सीच्या चौथ्या आठवड्यात काय घडतंय.